आज केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी विधान केलंय की जर महायुतीचं सरकार नसतं तर मुंबईत राहण्यासारखी परिस्थिती राहिली नसती। म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी बलिदान केलं, आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण या मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणूस आमचा कष्टकरी तिथं आहे। मुंबई महाराष्ट्राचं नाक आहे, पण या मुंबईवर डोळा कोणाचा आहे तर दिल्लीत बसलेल्या या गुजराती नेत्यांचा डोळा मुंबईवर आहे। आणि हेच नेते बघत होते, हेच नेते वाट बघत होते पक्ष फुटल्यानंतर। म्हणजे गिधाड जसं सावजाकडे बघतं, गिधाड जसं भक्ष्याकडे बघतं, तसे नेते बघत होते। चिन्ह गेलं, पक्ष गेला, नेते गेले, त्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपले होते असे मोठमोठे नेते गेले। आणि दिल्लीतले हे कारभारी बघत होते की आता महाराष्ट्र झुकेल, आता महाराष्ट्र वाकेल, आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गुडघे टेकतील, आता पवार साहेब म्हणतील आता हत्यार टाकलं, आता शरण आलो। पण यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही। तो 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला, तो म्हटला मी वाकणार नाही, झुकणार नाही, मी लढणार आणि जिंकून दाखवणार।